नाफेड एनसीसीएफ कांद्याची खरेदी 2 दिवसांनी बंद होणार। एनसीसीएफ कांदा खरेदीला 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी। नाफेडची 80,000 तर एनसीसीएफ कडून 70,000 मेट्रिक टन कांदा खरेदी। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये फक्त 26,324 शेतकऱ्यांची विम्यासाठी नोंदणीसाठी फक्त 4 दिवस शिल्लक। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ 26,324 शेतकऱ्यांनीच विम्यासाठी नोंदणी केली। नोंदणीसाठी 4 दिवस शिल्लक। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचं आता पुढचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात। बच्चू कडूंची घोषणा। पुढच्या आंदोलनाची घोषणा आज 4 वाजता करणार। बच्चू कडूंची माहिती। नाशिक जिल्ह्यातील कार्यालयावर कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन। कांद्यामध्ये दरात घसरण सुरू असल्यानं हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अधिकाऱ्यांनी वेळ न दिल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कांदा फेकून शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्तांना 337 कोटींची मदत। फेब्रुवारी ते मे 2025 या काळामध्ये 3,98,603 बाधित शेतकऱ्यांना 337 कोटी 41,53,000 निधी मंजूर। परभणीत मागील 2 दिवसांपासून पावसाची उसंत। मात्र अनेक ठिकाणी सोयाबीन पिकांमध्ये पावसाचं पाणी साचलेलंच। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुगाच्या शेतीवर अळीचा प्रादुर्भाव। अळीच्या प्रादुर्भावामुळे झाडांच्या वाढीवर आणि फुलधारणेच्या प्रक्रियेवर देखील परिणाम। मुगाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुगाच्या शेतीवर अळीचा प्रादुर्भाव। अळीच्या प्रादुर्भावामुळे झाडांच्या वाढीवर आणि फुलधारणेवर देखील परिणाम। पुण्याच्या भोरमध्ये रुंदीकरणाच्या कामामुळे शेती पिकांचं नुकसान। भराव वाहून जात असल्यानं रस्त्याशेजारील शेतीचं नुकसान। ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। गोंदियाच्या शिरपूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। धरणामधून 2,231 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे राजगड तालुक्यातील गुंजवणी धरण 77% भरलं। पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या खडकवासला धरणामधील पाण्याच्या विसर्गात वाढ। मुठा नदीकाठचे रस्ते पाण्याखाली। धरणामधून सध्या 28,662 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रामसगावमधील पूल पाण्याखाली। घनसावंगी तालुक्यातील 7 गावांचा संपर्क तुटला। भोकरदन तालुक्यामध्ये विविध ठिकाणी झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला पूर। खरीप हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यानं शेतकरी सुखावला। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। नाशिकच्या गोदा घाटावरील पाण्याची पातळी वाढली। पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना भाविकांचा धोकादायक प्रवास। गंगापूर धरणामधून पाणी सोडल्यानं गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली। इगतपुरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाम धरणाशेजारील सुनाकडा धबधबा देखील प्रवाहित। पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळाली। इगतपुरीमध्ये 7 ते 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस। नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरात पावसाची जोरदार बॅटिंग। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद। धरणामधून 1,500 क्युसेकचा विसर्ग। पावसाचा जोर ओसरल्यानं नागरिकांना दिलासा। संततधार पाऊस आणि धरणामधील पाण्याच्या विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पूर। सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये नद्यांना पूर। पंचगंगा, कृष्णा, कोयना या नद्यांची पाणी पातळी वाढली। पुराचं पाणी शेतामध्ये, नागरी वस्त्यांमध्ये देखील शिरलं। ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी शिवसैनिकांकडून 250 किलोमीटर अंतराची पदयात्रा। नांदेडचे शिवसैनिक बिलोलीपासून कपिलधार देवस्थानापर्यंत पदयात्रा करणार। वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी सकाळी 6 वाजल्यापासून ईडीची छापेमारी। पवारांच्या मुलीची देखील शासकीय आयुक्त निवासस्थानी चौकशी सुरू। बुलढाण्याच्या माळेगावमध्ये वन अतिक्रमण करताना झालेल्या राड्या प्रकरणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडून आदिवासींची भेट।
गेल्या आठवड्यामध्ये अतिक्रमण काढताना अधिकारी आणि आदिवासी यांच्यामध्ये राडा झाला होता। ठाण्यामधील दिवा परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांच्या 14 नळ जोडण्या खंडित, 10 पंप जप्त तर 11 बोअरवेल देखील बंद। पालिकेकडून अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ठेकेदारांचं सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम, 1500 कोटींच्या थकीत बिलासाठी ठेकेदार आक्रमक। 15 ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। वाशिमच्या मालेगावमधील अमानवाडीमध्ये नागपंचमीनिमित्त पुरुषांकडून सामूहिक वारुळ पूजन। वारुळ पूजनाची परंपरा आजही जिवंत। धुळ्यामधील साक्री ते सटाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम रखडलं। मागील 4 महिन्यांपासून रस्त्याचं काम धीम्या गतीनं सुरू। रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास। नंदुरबारमध्ये रस्त्यांअभावी गर्भवती महिलेची घरीच प्रसूती करण्याची वेळ। अक्कलकुवा तालुक्यामधील मोठे तोलवापाडा गावातील घटनासमोर। प्रसूतीच्या दुसऱ्या दिवशीही मातेला 4 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ। भाजप विद्यार्थी आघाडीचं नागपूर विद्यापीठात आंदोलन। कॅरी ऑन लागू करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी। कल्याणमध्ये पाणी प्रश्नावरून भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। शहरामधील पाणी प्रश्नावरून भाजप कार्यकर्त्यांचा रास्ता रोको। कल्याण पूर्वेमध्ये वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांची हाणामारी। रिक्षाला मोटरसायकलचा धक्का लागल्यानं वाद। पाण्यासाठी सुरू असलेल्या मोर्चामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती। यवतमाळमध्ये रेमंड कंपनीच्या कामगारांचं 9 दिवसांपासून काम बंद आंदोलन। प्रहारचे बच्चू कडू आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमधील बैठक देखील निष्फळ। आज या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता। नागपंचमीच्या दिवशी अमरावतीमध्ये फेरीवाल्यांच्या संघटनेचं मीठ भाकर आंदोलन। अमरावती महापालिकेनं अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानं फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ। अमरावतीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामध्ये झोपून युवकाचं आंदोलन। शहरातील अनेक भागातील रस्त्याची दुरवस्था। निवेदन देऊनही कारवाई न केल्यानं खड्ड्यामध्ये झोपून प्रशासनाचा निषेध व्यक्त। बीड शहरामध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिक आक्रमक। रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये बीडकरांचं लोटांगण। सोलापूरच्या माढ्यातील वाफेगाव बंधाऱ्यावर भीमा नदीच्या पाण्यामध्ये मगरीचं दर्शन। बेंबळे वाफेगाव बंधाऱ्यावर मगर दिसल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बारामतीमधील रस्ते अपघात आणि वाहतूक कोंडी संदर्भात नागरिकांचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। वाहतुकीच्या अडचणी संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी। नागपूरमध्ये महिलेच्या घरात घुसून दहशत माजवणाऱ्या 4 आरोपींना अटक। 4घांची शहरातून धिंड। दकडगंज परिसरातील घटना। सातारा पोलिसांकडून चोरीला गेलेलं 52 तोळे सोनं जप्त। घरफोडी आणि दरोड्यामधील 23 गंभीर प्रकरणांमध्ये सामील टोळीचा पर्दाफाश। वाशिममध्ये बंद घरात 16 लाख रुपयांची चोरी। सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास। तिरुपती सिटी परिसरातील घटना। गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू। बुलढाण्याच्या म्हासळामध्ये टीव्ही दुरुस्तीच्या बहाण्यानं वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लुटल्याची घटना। गळा आणि तोंड दाबून महिलेची हत्या। या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलं ताब्यात। ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये पत्र्यावर चढलेल्या 17 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। महावितरणच्या कारभारावर सवाल उपस्थित। उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील घटना। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये सहलीला सज्जनगडावर गेलेल्या 10वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू। हृदयात छिद्र असल्यानं त्रास झाला होता। कोल्हापूरच्या मसोबावाडीमध्ये घरफोडीची घटना। वृद्धाच्या गळ्याला विळा लावून 48,000चे दागिने लंपास। घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण। पुण्याच्या लोहगावमधील खांदवे नगर परिसरामध्ये नांदण्यास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची हत्या। आरोपी पतीला विमानतळ पोलिसांकडून अटक। प्रेम जाधव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव। बीडच्या संत नामदेव नगर परिसरामधून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण। बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल।
पोलिसांकडून तरुणीचा शोध सुरू. बीडमधील वडवणी चिंचवण रस्त्यावरील बिअर शॉप चोरट्यांनी फोडलं. चोरट्यांनी 20 बिअर बॉक्स आणि काही रोकड देखील लंपास केली. वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.